तर झणझणीत अशी बोंबीलची रस्सा भाजी बनवून तयार आहे। तर ही मी भाजी कशी बनवली, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथे तुम्हाला बोंबीलची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे। तर पहिल्यांदा मी हे बोंबील स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर याला खरपूस असं भाजून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे आपल्याला वाटण करायचं आहे, त्यासाठी इथं छोटे 2 कांदे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे, अद्रक लसूण आणि वाटण करताना त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत। तर सुरुवातीला इथे गॅसवर मी हे 2 कांदे चांगले भाजून घेणार आहे आणि तो खोबऱ्याचा तुकडाही ठेवलेला आहे। आपल्याला याला मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघा, खोबरं आणि कांदा छान भाजून घेतलेला आहे। तर असं गॅसवर भाजलं की त्याची टेस्ट छान लागते, चुलीवर भाजी केल्यासारखी लागते। तर इथे आता कांदा आणि खोबरं छान थंड झालेलं आहे। तर ते छान थंड झाले की हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण याचं बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत। तर इथे आता आपल्याला बोंबीलची रस्सा भाजी बनवायची, त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून तेल छान गरम करून घेतलं की त्यामध्ये हे मिक्सरमधून वाटण केलेलं आहे ते वाटण ह्या तेलामध्ये टाकून द्यायचं। तर इथे बघा, गॅस मिडियमच आहे आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। आपण हा मसाला जितकं जास्त परतू तितकी छान चव भाजीला येते। तर मसाला छान परतून झालेला आहे। आता त्यामध्ये मी 2 चमचे घरगुती काळा मसाला टाकते, तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता। तर इथे 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि पाव चमचा हळद आहे। तर हे कोरडे मसाले आपण छान ह्या वाटणामध्ये मिक्स करून घेऊ। आणि आता इथे बघा, तेल छान सुटलेलं आहे। तर इथे तुम्ही साईडला बघू शकता की ही भाजी रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे। आपल्याला ह्या मसाल्याच्या भाजीमध्ये गरम पाणीच वापरायचे। तर सुरुवातीला मी थोडंसं साधारण 1 कप पाणी ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहे। तर इथे मी साधारण 1 ते 1.5 कप पाणी टाकलेलं आहे। आता याला छान एकदा परतून घ्यायचं, इथे तुम्ही बघू शकता, म्हणजे आपला मसाला थोडाही कच्चा राहत नाही, छान असा शिजला जातो। तर इथे मस्त अशी उकळी आलेली आहे ह्या मसाल्याला। आता त्यामध्ये आपण हे बोंबील भाजून घेतलेले आहेत ते टाकून द्यायचे आणि 1 ते 2 सेकंद ह्या मसाल्यामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे प्रत्येक बोंबीलला ह्या मसाल्याची चव लागते आणि भाजीही छान लागते खायला। तर इथे छान असं परतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला जितका रस्सा बनवायचा आहे त्या अंदाजे आपण पाणी टाकून घ्यायचं। मी इथे जास्त पातळही बनवणार नाही, तुम्ही बघू शकता भाजी घट्टसर अशी मस्त झालेली आहे। तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचे। तर लक्षात ठेवायचं की बोंबीलला थोडाफार खारटपणा असतो, त्यामुळे मी इथं थोडंसंच मीठ टाकलेलं आहे। तर एकदा छान मिक्स करून घेऊ आणि मस्त अशी उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ। इथे बघा, मस्त घट्टसर भाजी आहे। तर भाजी शिजवून तयार आहे। आता त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आणि जर कोणी